शाहू महाराजांच्या जयंतीकरता आम्ही कोल्हापूरला गेलो. ओबीसीची मागणी होती. पहिली तरतूद शिष्यवृत्तीची 72 कोटीची महाराष्ट्रात सुरुवात झाली, विलासरावांच्यामुळे झाली. आता एवढं त्यांनी. आणि तरी पण याच्यामध्ये या एका थोड्या घटनेकडे मी तुमचं लक्ष वेधू शकतो. 1995 सालचा विधानसभा निवडणुकीचा निकाल, की ज्याच्यामध्ये असा एक शब्द गाजला तो की मामुली शब्द हा त्यांना बोला असं म्हणतात. 2 मिनिट. आता नवीन पिढीला माहिती असेल तो इतिहास पुन्हा सांगावा लागतोय की मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत समाजाबद्दल ते काहीतरी बोललेले आहेत. काय बोलले, कसे बोलले, काहीच कोणाला माहित नाही. बोललेलंही नाही. आपण ते काय नक्की झालं होतं ते जरा थोडं सांग. खोटा प्रचार. तुम्हाला सांगतो मी काय झालं. म्हणजे मी आत्ता जे सांगितलं ना, विलासरावांचं व्यक्तिमत्व हे जात, धर्म, भाषा आणि या सर्वांच्या पलीकडचं होतं. ते काही लोकांना खूपच होतं. मग असं काहीतरी खोटा प्रचार. अलीकडे काय होतं, व्हिस्परिंग कॅम्पेन ज्याला म्हणता येईल, कानी असा खोटा प्रचार करायचा. ही एक यंत्रणा आहे, ही एक संस्था आहे, हा एक विचार आहे, ही एक काही लोकांची उद्योग आहे. तसा करून त्यांना बदनाम करून त्यांना पाडण्याचा प्रयत्न झाला. आणि त्याला दुर्दैवाने कधी कधी असं होतं, पण त्यांनी विचलित झाले नाहीत. त्यामुळे ते निराश झाले नाहीत. लोकांच्यामध्ये काम करत राहिली. त्रागा त्यांनी व्यक्त केला नाही. 1995 ते 1999, 99ला ती 1 वर्ष अगोदर निवडणूक झाली. शांतपणे 4 वर्ष बसले. 99ला पुन्हा विधानसभेला उभे राहिले आणि महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1च्या मताधिक्याने निवडून आले. किती फरक आहे बघा. 95चा पराभव आणि 99चा विजय यातलं अंतर काय आहे. आणि ते कशामुळे झालं? व्यक्तिमत्वामुळं, स्वभावामुळं, माणसं जोडण्यामुळं आणि त्रागा न करता. म्हणजे आता कोणालाही अरे तुम्ही आम्हाला मत नाही असा त्रागा त्यांनी कधी केला होता का? आजकाल करतात कधीच नाही. की तुम्ही मत द्या, नाही तर तुमचा निधी मत दिलं तर निधी बंद करू. आता भाषण असतं सर, भाषाच आहे. साध्या महानगरपालिकेत, विधानसभेत तुम्ही निवडून द्या, नाही तर मग आमचंच खातं आहे, आमच्याकडेच अर्थ खातं आहे, आमच्याकडेच आहे, अशी भाषा वापरतात. या माणसाने तशी कधीच भाषा वापरली नाही. तर सांगितलं ना, सुडाची भावना किंवा माणसाचा द्वेष करून त्या असं कधी आयुष्यात केलं नाही, कधीच नाही. आता अनेक असं बोलतात की विलासराव असते तर काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये अशा अवस्था 100% का असं लोकांना अजूनही वाटतं की विलासराव असते तर काँग्रेसची एवढी दयनीय अवस्था झाली. 100% त्यांनी काय केलं असं तुम्हाला काय वाटतं? सांगतो. एक तर तुम्हाला सांगितलं, ग्रामपंचायतीपासून त्यांचा प्रवास सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. राज्यमंत्री म्हणून असतील, कॅबिनेट मंत्री म्हणून असतील, स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात एकाच वेळी या माणसाकडे 6 खाती, एक खातं सांभाळणं आवड, अत्यंत महत्त्वपूर्ण 6 खाती इतकी यशस्वी त्यांनी राबवली. शांतपणे, कुठेही विचलित नव्हता, ती त्यांनी दाखवली. एवढंच नव्हे तर मी आता 2 IAS अधिकाऱ्यांची नावं घेत नाही, पण एक कसं होतं की एक मानसिकता काही लोकांची पसरवली जाते. मंत्री काय, मंत्र्यांना काय, काही मंत्र्यांना असे कमी शिकलेले असतात. मग IAS अधिकारी म्हणजे विद्वान वगैरे असतात, ते ठीक आहे, असतात, नाही असं नाही. पण तो जो एक हे होता, तर कधी कधी 2 IAS अधिकारी मला आठवतात, त्यांनी त्यांची फाईलवर ॲपॉलॉजी, माफी लिहून घेतली. माझ्यासमोर ते विनवणी केली त्यांनी की हे करू नका, पुढं काही नाही म्हणाले. कसं होतं की गैरसमज लोकांचा असं होतं किंवा भासवलं जातं की मंत्र्यांना काही कळत नाही, अमुक नाही. आणि मग कोणत्याही एक लोकप्रतिनिधीचा अपमान जनतेमध्ये व्यवसाय म्हणत होतो. आणि ते जाऊ द्या, जे जनहिताचं नाही ते जर तुम्ही केलं असेल तर त्याच्यावर माझा हा रिमार्क आहे. आणि त्यात काही चूक असेल तर मला सांगा, म्हणजे नियमाप्रमाणे. आणि नियमाप्रमाणे मी केलं असल्यामुळे नियमाप्रमाणे तुम्ही लिहा ना, त्यात काही म्हणजे तुमच्या करिअरवर परिणाम होत नाही. लिहून घेतली ती माफी त्यांच्याकडे लिहून घेतली, फाईल लिहून घेतली, म्हणजे फाईलवर. हो, फाईलवर. हे आम्ही चुकलोय बरोबर. आता मी नावं सांगत नाही तुमची तुम्हाला, पण ही ताकद विलासरावांच्यामध्ये. बरोबर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.